नमस्कार, मी स्वप्नील करणार एनके न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या ठळक बातम्या। सिंदूर ऑपरेशन दुसऱ्या दिवशी कायम, भारताचा पाकिस्तानला मोठा दणका। शनिवारी शहरात पाणी पुरवठा नाही। 15 वर्षाआधी महिला क्रिकेटपटूंची 10 मे रोजी निवड चाचणी। तर पाहूया बातम्या सविस्तर मध्ये। बातमी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाविषयीची। भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती वाढली आहे। कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते। भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला मोठा दणका दिला, मात्र अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही। पाकिस्तानच्या लाहोर शहरात रक्षण करण्यासाठी लावलेले एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त करून पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे। अशातच आता जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता सर्व लष्करी दलाच्या तुकड्या तिकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट देण्यात आले असून पाकिस्तान सोडण्याची सूचना अमेरिकन नागरिकांना देण्यात आली आहे। तसेच रावळपिंडी स्टेडियम जवळही आज अटॅक करण्यात आला आहे, त्यामुळे जो PCLचा सामना खेळवण्यात येणार होता तो देखील रद्द करण्यात आला आहे। याचाच बदला म्हणून गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी पाकिस्तानातून मिळाली आहे। तर कोणतीही मोहीम म्हटली तर याला विशिष्ट असे नाव दिले जाते। तसेच या मोहिमेला सिंदूर ऑपरेशन असे नाव देण्यामागे काही कारणे आहेत। जसेच त्यातले पहिले आणि मुख्य कारण म्हणजे पहलगाम येथे हल्ला झाला होता। त्या हल्ल्यात अनेक माता भगिनींचे कुंकू म्हणजेच सिंदूर पुसले गेले होते। याचा बदला म्हणून या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले। आता बातमी पाणी पुरवठ्याची। गंगापूर व मुकणी धरण येथून पंपिंग करता येणार नसल्याने मनपाचे सर्व जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार आहेत। त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात दिनांक 10 मे रोजी संपूर्ण दिवस पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही। तसेच दिनांक 11 मे रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे। नागरिकांनी मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे। आता वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 15 वर्षाखालील महिलांच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 15 वर्षाखालील महिलांना खेळाडूंची जिल्हा क्रिकेट संघ निवड चाचणी हुतात्मा अनंत काणेरे मैदान येथे 10 मे रोजी घेण्यात येणार आहे। त्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तर वळूया पुढील बातमीकडे। शाळेला सुट्ट्या लागले की मामाचं गाव आठवतं। याच मामाच्या गावाला जाण्यासाठी प्रवाशांची आता गर्दी ठक्कर बाजार बस स्टँडवर दिसून येत आहे। त्यामुळे बस स्टँड प्रवाशांनी फुलून गेले आहे। एनके न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक। आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तोपर्यंत नमस्कार।